नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत। शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, ज्याच्या अनुसार 2000च्या दरावर सध्याच्या कंडिशनला आपण सर्वांनी कांदा विकायला पाहिजे की मग थांबायला पाहिजे। जसा हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय, कुठेतरी तसाच हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय आणि चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय की 2000च्या दरावर सध्या आपण कांदा विकायचा की मग तेजीची वाट पाहत या ठिकाणी थांबायचं। चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात अचूक उत्तर। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पाहायलाच हवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत। तर बघा मित्रांनो, जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सद्यस्थितीचा सर्वात महत्त्वाचा सवाल, मग सवाल कोणता? तर सवाल एवढाच की बाबा 2000च्या दरावर आपण सर्वांनी सध्या कांदा विकायचा की मग थांबायचं। कशात होणार सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी जास्तीत जास्त फायदा? सध्या 2000च्या दरावर कांदा विकल्यानं फायदा होणार का मग 2000च्या दरावर कांदा न विकता तेजीची वाढ बघत थांबल्यानं होणार? चला सगळं तुम्हाला विस्तारानं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी सांगतो समजावून। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा बाजारभाव आहे तो भलेही मागच्या 2-3 दिवसामध्ये थोडासा घटला तरी देखील बाजारभाव पातळी बरी आहे। A1 क्वालिटीचा जो कांदा आहे तो आजही आपल्याला 1700 ते 2100च्या दरम्यान दिसत आहे। मग अशा परिस्थितीमध्ये आपला जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो विचारता झालाय की आता 2000च्या दरावर कांदा विकून टाकू का थोडीशी वाढ बघू, भविष्यात काय होऊ शकते जरा समजावून सांगा। बघा मित्रांनो, बांगलादेशचं चित्र थोडंसं अस्पष्ट आहे आणि हे सगळ्याला माहिती आहे, पण एवढं खरं आहे की बांगलादेशला स्वतःचा कांदा येण्यासाठी 15 जानेवारीपर्यंत वाट बघावी लागणार आहे आणि तिथंही कांदा कसा येतो, कोणत्या क्वालिटीचा येतो हा इश्यू आहे। म्हणून काय मित्रांनो की इथून कमीत कमी 15 जानेवारीपर्यंत तरी बांगलादेशची कांदा खरेदी कमी अधिक प्रमाणात ही सुरू राहणार। दुसरीकडे जर बघितलं तर श्रीलंकेची कांदा खरेदी दिवसेंदिवस वाढायला लागली आणि ती वाढत जाणार आणि सेम परिस्थिती अरब देशांची आहे। आणि लक्षात घ्या, यंदाच्या वर्षी खरीप हंगामातील कांदा उत्पादन प्रचंड कमी आहे। याच्यामुळं काय आहे की इथून आपल्याला 31 जानेवारीपर्यंत कांद्याच्या दरामध्ये थोडीशी तेजी दिसणार आहे, कारण मागणी व पुरवठ्यात गॅप निर्माण होणार आहे। खूप जास्त तुम्हाला सांगत नाही, पण जवळपास एक 2000 ते 2500ची रेंज आपल्याला मिळण्याची दाट शक्यता आहे। आता मग करायचं काय? 2000 दरावर कांदा विकायचा का थांबायचं? तर लक्षात घ्या मित्रांनो, जास्त आपण अपेक्षा करायची नाही, कारण भविष्यात फेब्रुवारीपासून रब्बी हंगामातील कांदा यायला सुरू होतो। मग अशा परिस्थितीमध्ये 2000चा जो भाव मिळतोय तो सध्या ठीकठाक आहे। इथं तुम्ही कांदा विक्रीचा विचार करू शकतात। ज्यांना रिस्क घ्यायची थोडं थांबू शकतात, ते 2300-400 पर्यंत थांबू शकतात। पण मला काय वाटते की एकदम सगळा कांदा विकायचा नाही, टप्प्याटप्प्यानं तेजीत जर कांदा विकत गेला तर फायदा होईल, पण टप्पा 2000 पहिला ठरवायलाच पाहिजे। तिथून पुढे थोडं थोडं करून कांदा हा विकून टाका। 3000, 3500 ही अपेक्षा सध्या तरी ठेवू नका। आता भविष्यात देशातील बाजारात मग कांद्याची दर पातळी ही कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा आणि जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता सतत। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यानं। तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवाचे आजच्या वेळेत आपला मित्र उदय लाड व्यक्त करतो खूप खूप आभार।